खूप मोठ्या साईजमध्ये आपल्याला इथे हॉल बघायला मिळतो। चांगला स्पेस आपल्याला इथे बघायला मिळतो आणि बाल्कनी ही जी आहे पूर्ण कव्हर बाल्कनी आपल्याला इथे बघायला मिळते। सुंदर अशा टाइल्स आपल्याला या किचनमध्ये दिलेल्या आहेत। आजूबाजूचा निसर्गरम्य वातावरण, नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमध्ये रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ 2 and 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट। नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सुंदर अशा एलिव्हेशनसह आपल्याला 2 BHK आणि 3 BHK चे हे रो हाऊस बघायला मिळतात, ज्यामध्ये तुम्हाला मिडलचे आणि कॉर्नरचे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे। यांचं जे कलर कॉम्बिनेशन आहे, सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनसह या रो हाऊसचा जो लुक आहे अप्रतिम असा आपल्याला बघायला मिळतो। तर चला आपण आता कॉर्नरचं युनिट बघणार आहोत, तर ते देखील बघून घेऊया। पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळते पार्किंग, प्रशस्त अशी पार्किंग आपल्याला या कॉर्नर रो हाऊसची बघायला मिळते। जे साइड मार्जिन जे आहे ते आपल्याला 10 फुटाचं मार्जिन आपल्याला बघायला मिळतं, जिथे तुम्ही तुमच्या कार बाईक पार्क करू शकतात। त्यासोबतच तुम्हाला फ्रंटला देखील चांगला ऑप्शन पार्किंगसाठी दिलेला आहे। इथे तुम्हाला खाली 4000 लिटरची वॉटर टँक दिलेली आहे। त्यासोबतच फ्रंटला तुम्हाला शू रॅकसाठी देखील एक्स्ट्रा स्पेस इथे करून दिलेला आहे, जे की कुठेही सहसा बघायला मिळत नाही। सुंदर अशा टाइल्स आपल्याला फ्रंटला बघायला मिळतात। विंडोला आपल्याला इथे सेफ्टी ग्रिलिंग देखील बसवून दिलेले आहेत। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो आपला मेन डोअर। मेन डोअरची साईज तुम्ही बघू शकतात, लगभग 8 फुटाची साईज आपल्याला इथे बघायला मिळते। पूर्ण वुडन फ्रेमिंग मध्ये आपल्याला मेन डोअर करून दिलेला आहे। मेन डोअर जो आहे तो ईस्ट फेसिंगचा आपल्याला बघायला मिळतो। पुढे आल्यानंतर आपल्याला मेन डोअरची साईज इथे चांगल्या प्रकारे बघायला मिळते। त्यासोबतच जे लॉक बसवून दिलेलं आहे ते गोदरेज कंपनीचे इथे लॉक आपल्याला मेन डोअरला इथे बघायला मिळतं। हॉलची साईज तुम्ही बघू शकतात, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला इथे हॉल बघायला मिळतो। 2.5 बाय 6च्या इथे खाली आपल्याला सुंदर अशा डिझाईन मध्ये टाइल्स बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच व्हेंटिलेशनसाठी आपल्याला 2 विंडो आपल्याला मोठ्या साईज मध्ये बघायला मिळतात। दोन्ही विंडो या स्लायडिंगच्या असून त्या क्रॉस व्हेंटिलेशन मध्ये आपल्याला दिलेल्या आहेत, त्यामुळे हॉलमध्ये प्रकाशाचा तसेच व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम इथे आपल्याला जाणवणार नाही। त्यासोबतच हॉलला सुंदर डिझाईन मध्ये अशी पीओपी आपल्याला बघायला मिळते। इथे आपल्याला पीव्हीसी स्ट्रक्चर मध्ये सुंदर अशा डिझाईन इथे करून दिलेल्या आहेत। त्यासोबतच व्हिडिओ डोअरची फॅसिलिटी देखील आपल्याला इथे अवेलेबल आहे। व्हिडिओ डोअरचे देखील आपल्याला इथे सेफ्टी प्रिकॉशनसाठी व्हिडिओ डोअर आपल्याला इथे या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक युनिटसाठी बसवून देण्यात येणार आहे। इथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट अरेंज करू शकतात। त्यासोबतच स्टेअर केसच्या खाली तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस स्टोरेजसाठी देखील दिलेला आहे। तसं आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला कॉमन वॉशरूम बघायला मिळतं, याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। आपल्याला इथे हँगिंग कमोड बसवून दिलेला आहे। त्यासोबतच डायव्हर्टर या बाथरूम मध्ये आपल्याला बघायला मिळतं। गीझरचे देखील पॉइंट्स आपल्याला इथे काढून दिलेले आहेत। इथे आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिंग देखील बाथरूम मध्ये बसवून दिलेलं आहे। आणि हे आहे आपलं किचन, जे की एल शेप मध्ये आपल्याला बघायला मिळतं। सुंदर अशा टाइल्स आपल्याला या किचन मध्ये दिलेल्या आहेत। व्हेंटिलेशनसाठी आपल्याला एक मोठी विंडो दिलेली आहे। त्यासोबतच एक्झॉस्ट फॅनसाठी देखील एक्स्ट्रा स्पेस इथे करून दिलेला आहे। त्यासोबतच इथे तुम्ही तुमचं फ्रीज अरेंज करू शकता, फ्रीजचं देखील प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। आणि छोटा स्पेस इथे तुम्हाला दिलेला आहे, जिथे तुम्ही तुमचं किचन मध्ये स्टोरेज करू शकतात। चला आता पुढे जाऊया। खालीच आपल्याला एक बेडरूम देखील दिलेला आहे ग्राउंड फ्लोअरला, जो की सिनियर सिटीजन साठी अतिशय युजफुल असा हा बेडरूम ठरणार आहे। या बेडरूमला देखील आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात, त्या की क्रॉस व्हेंटिलेशन मध्ये आहे। त्यामुळे या बेडरूम मध्ये देखील प्रकाशाचा तसेच व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार नाही। इथे तुमचा बेड अरेंज करून देखील तुम्हाला चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो। आणि आपल्याला इथून बाहेर जाण्यासाठी देखील एक डोअर दिलेला आहे। बाहेर आल्यानंतर तुमचा हा वॉशिंग एरिया तो देखील डायरेक्टली तुम्हाला 10 फुटाचा जो युजेबल एरिया आहे त्याला कनेक्टेड आहे। चांगला स्पेस आपल्याला इथे बघायला मिळतो। इथे तुम्हाला वॉशिंग मशीनचं देखील प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। आपल्याला खालच्या जे टाइल्स आहे सुंदर अशा डिझाईन मध्ये
बघायला मिळतात। बाहेर आपल्याला प्रत्येक विंडोच्या बाहेरून आपल्याला सेफ्टी रिलिंग इथे करून दिलेली आहे। तर चला आपण आता वरचे रूम्स देखील बघून घेऊया। आपण आता आलेलो आहोत वरती। आपण आता बघणार आहोत आपला सेकंड बेडरूम। याची सुद्धा खूप चांगली साईज आपल्याला इथे दिलेली आहे। सगळ्यात मोठा हा बेडरूम आपल्याला इथे बघायला मिळतो। खाली आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसवून दिलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला एवढी साईज मिळते की जिथे तुमचा किंग साईज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस इथे तुम्हाला वापरण्यासाठी मिळतो। व्हेंटिलेशन साठी तुम्हाला मोठी विंडो आणि अटॅच बाल्कनी, यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। विंडोला तुम्हाला ग्रेनाइटची फ्रेमिंग करून दिलेली आहे। मॉस्किटो नेट आपल्याला या स्लायडिंगच्या विंडो मध्ये बघायला मिळतं। तर चला आपण आता बाल्कनी मध्ये देखील जाऊया। बाल्कनी मध्ये जाताना आपल्याला फ्रेंच डोअर बघायला मिळतात, तेही चांगल्या क्वालिटीचे। खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स इथे बसवून दिलेल्या आहेत आणि गॅलरीची साईज सुद्धा खूप चांगली बघायला मिळते। एसएसच्या रिलिंग आणि टफन ग्लास आपल्याला सेफ्टीसाठी इथे बसवून दिलेले आहे। त्यासोबतच इथे तुम्ही टाइल्स बघू शकता, सुंदर अशा डिझाइन मध्ये आपल्याला या टाइल्स इथे बसवून दिलेल्या आहेत। आणि बाल्कनी ही जी आहे पूर्ण कव्हर बाल्कनी आपल्याला इथे बघायला मिळते। चला आपण आता पुढच्या बेडरूम कडे जाऊया। आपल्या थर्ड बेडरूम कडे जाण्या अगोदर तुम्हाला कॉमन वॉशरूम देखील दाखवून देतो। इथे तुम्हाला इंडियन टॉयलेट दिलेला आहे, ज्यामध्ये सुंदर टाइल्स आपल्याला बघायला मिळतात। त्यासोबतच सगळ्या काही प्लंबिंग फिटिंग ज्या आहेत, सगळ्या ज्या आवश्यक प्लंबिंग फिटिंग आहेत, सगळ्या सेरा कंपनीच्या स्टँडर्ड फिटिंग्स आपल्याला या बाथरूम मध्ये बसवून दिलेल्या आहेत। टेबल टॉप वॉश बेसिंग असं सगळ्या काही गोष्टी आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात। आणि हा आहे आपला थर्ड बेडरूम। याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। याला व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात, ज्या की स्लायडिंगच्या आहेत। याची सुद्धा खूप चांगली साईज दिलेली आहे। इथे देखील आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग ज्या की 2x4 च्या आहेत त्या देखील इथे बघायला मिळतात। इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट साठी इथे बोर्ड करून दिलेला आहे। आणि या बेडरूमला अटॅच देखील अजून एक बाल्कनी आपल्याला बघायला मिळते। म्हणजे दोन्ही बेडरूम वरचे जे आहेत, तर दोन्ही बेडरूमला आपल्याला बाल्कनी दिलेली आहे। दोन्ही बाल्कनीची साईज एकदम चांगली दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। 2x4 च्या इथे देखील सुंदर अशा वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स इथे आपल्याला बसवून दिलेल्या आहेत। आजूबाजूचा निसर्गरम्य वातावरण आपल्याला अजूनच प्रफुल्लित वातावरणाची एक वेगळी अनुभूती देणार आहे। तर चला आपण आता वरती टेरेसवरती जाऊन येऊया। आपण आता आलेलो आहोत आपल्या टेरेसवरती। टेरेसमध्ये आपल्याला वरती पूर्ण चायना मोजा गोटे इथे करून दिलेली आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण एरिया डेव्हलप झालेला आहे। त्यासोबतच आपल्याला इथे वॉटर टँकचं देखील प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। आपण आता दुसऱ्या साईडचा व्ह्यू देखील बघून घेऊया। ही आहे याची बॅक साईड। इथे देखील तुम्हाला चांगला व्ह्यू पाठीमागे बघायला मिळतो। त्यासोबतच वरची जी वॉटर टँक आहे तिथे जाण्यासाठी तुम्हाला वेगळं प्रोव्हिजन देखील करून दिलेलं आहे। असा होता हा आपला 3 BHK चा कॉर्नरचा रो हाऊस। इथे 2 BHK मिडलचा देखील ऑप्शन अवेलेबल आहे। तर चला आपण आता लोकेशन, प्राइस, स्क्वेअर फीट सगळं काही जाणून घेऊया। तुम्हाला जर नाशिक मधून जर बाहेर कुठे जायचं, रेल्वेने प्रवास करायचा आहे, तर रेल्वे स्टेशन देखील आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे। इथून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती रेल्वे स्टेशन आपल्याला बघायला मिळतं। जर तुम्हाला भाजीपाला विकत घ्यायला जायचं असेल तर जास्त दूर जाण्याची पण गरज नाहीये। फक्त या प्रोजेक्ट पासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती बिटको पॉइंटचा भाजीपाला मार्केट आपल्या या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे। तसेच तुमच्या प्रोजेक्ट पासून स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सगळं काही जवळ आहे। बिटको कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। त्यासोबतच या प्रोजेक्ट पासून गॅरेज, मेडिकल, किराणा स्टोअर हे देखील या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे। आपण जो आता 3 BHK कॉर्नरचा हाऊस बघितला, हा 1730 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 68.51 लाख आहे। निगोशिएबल प्राइस आहे। तसंच मिडलचा देखील ऑप्शन आपल्यासाठी अवेलेबल आहे। मिडलचा जो रो हाऊस आहे तो 1450 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 52 लाख आहे। ते देखील प्राइस निगोशिएबल आहे। लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। सोहज डेव्हलपर, शुभ हाऊस, धन्यवाद।